मुलीसह सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून घराबाहेर हाकलल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुकडवेढे येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पती आणि सासरच्या 4 नातेवाईकांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. वैष्णवी सुरेश पांडागळे, वय वर्ष 26, राहणार कुकडवेढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह 22 डिसेंबर 2018 रोजी सुरेश शंकर पांडागळे यांच्याशी झाला होता. सुरुवातीचे 6 महिने संसार सुरळीत सुरू असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी नोकरी करून घरात पैसे आणण्याचा तगादा लावत शिवीगाळ आणि शारीरिक मानसिक त्रास सुरू केल्याचा आरोप महिलेने केला. फिर्यादीनुसार महिलेला पतीपासून 4 वर्षांची मुलगी धनवी असून मुलगी झाल्याचं कारण पुढे करत सासू-सासऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच पुणे येथे फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा हट्ट पतीने धरला. माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पैसे देणं शक्य नसल्याचं सांगितल्यानंतर पतीने माहेरच्यांना हिणवल्याचाही आरोप तक्रारीत आहे. पती पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास असताना तिथेही सासरहून फोनवरून त्रास दिला जात असे, तर सासरी सुट्टीसाठी आल्यावर दीर व जाऊबाई किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. सन 2023 मध्ये पतीने पुण्यातील कोलवडी येथे फ्लॅट खरेदी केला. त्याच्या डिपॉझिटसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत उपाशीपोटी ठेवून छळ केल्याचा आणि अंगावरील दागिने काढून घेतल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला. अखेर जानेवारी 2026 मध्ये मुलीसह महिलेला घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ती माहेरी कोल्हार खुर्द येथे वास्तव्यास असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पती सुरेश शंकर पांडागळे, सासरे शंकर कुंडलिक पांडागळे, सासू नर्मदा शंकर पांडागळे, दीर नितीन शंकर पांडागळे आणि जाऊबाई दीपाली नितीन पांडागळे सर्व राहणार कुकडवेढे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.